बातमी मुंबईमधून 14 वर्ष मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। कांदिवलीच्या रामनगरमधील ही संतापजनक घटना आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आरोपी अद्याप फरार आहे। अटकेची मागणी सध्या होऊ लागली आहे। 14 वर्ष मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। कांदिवलीच्या रामनगरमधील ही संतापजनक घटना आहे आणि हा व्हिडिओ आपण या क्षणाला स्क्रीनवर पाहतोय तो तोच आहे आणि तोच व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। आरोपी अद्याप फरार आहे। अटकेची मागणी आहे। पोलीस सध्या तपास घेत आहेत। 14 वर्ष मुलाला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ कांदिवलीमधला आहे। कांदिवलीच्या रामनगरमधील संतापजनक घटना घडलेली आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। आरोपी अद्याप फरार आहे। पोलीस सध्या तपास करतायत आणि ह्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सध्या तिथल्या नातेवाईकांनी केलेली आहे। 14 वर्ष मुलाला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे। कांदिवलीच्या रामनगरमधील ही संतापजनक घटना घडली। मारहाण करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। आरोपी हा फरार असून पोलीस सध्या ह्या आरोपीचा शोध घेत आहेत आणि त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। 14 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कांदिवलीमधील हा सर्व प्रकार आहे। कांदिवलीमधील रामनगरमधील हा सर्व प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती 14 वर्ष मुलाला कान पकडून त्याला मारतोय आणि त्याबाबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आरोपी हा फरार आहे। पोलिसांनी त्याचा शोध करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सध्या कुटुंबियांची आहे। का नेमकी ही मारहाण झालेली आहे हे कळू शकलेलं नाहीये, मात्र ह्या आरोपीला जेव्हा पकडतील तेव्हा या सगळ्या विषयाचा खुलासा होणार आहे। 14 वर्ष मुलाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कांदिवलीतल्या रामनगर भागातली ही धक्कादायक घटना आहे, संतापजनक घटना आहे आणि त्या घटनेचा व्हिडिओ हा आता व्हायरल झालेला आहे। रामकुमार गुप्ता आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। काय सविस्तर तपशील आहेत या घटनेबाबतचे? जी मी सांगतो की कांदिवली समतानगरची घटना आहे। जे 14 वर्षीय मुलं आहे त्याला बेवजह जे तिथे स्थानिक होतं ते बेवजह त्याला मारल्यानंतर त्याच्या गालावर हात छपला होता। ज्या घटना घडल्यानंतर जे व्हिडिओ बनवला होता त्याच्या घटना घेऊन व्हिडिओ घेऊन समतानगर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांनी एनसी घेऊन दोघांना पाठवलं। नंतर हे व्हिडिओ जब व्हायरल झाला त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या पोलिसांनी केस घेतला। ही घटना जो होती मारहाणची त्यानंतर पोलिसांनी केस घेतलं। अगदी धन्यवाद रामकुमार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।